नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल. इरा क्षीरसागर किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, बाहेर सूर्यदेव चांगलेच तापलेले दिसत आहेत. या कडक उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणानंतर जर काहीतरी थंडगार आणि गोड खावंसं वाटतंय तर मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची लाडकी, अतिशय मलाईदार आणि दाणेदार कॅरेमल मलाई कुल्फी. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुमची कुल्फी पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनेल. चला तर मग आजच्या आपल्या थंडगार रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी सर्वात आधी अर्धा लिटर दूध छान उकळून घेतले आहे. यामध्ये आपण 2 खास गोष्टी घालणार आहोत. तर इथे एका वाटीमध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 मोठा चमचा मिल्क पावडर घेतली आहे. त्यात थोडे थंड दूध टाकून त्याची पेस्ट बनवून घेऊ, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि ही पेस्ट दुधात टाकल्यामुळे आपल्या कुल्फीला छान दाटसरपणा आणि हॉटेलसारखी चव येईल. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सतत हलवत त्याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यासाठीच आपण थंड दूध वापरलेलं आहे. गरम दूध जर वापरले तर त्यामध्ये गुठळ्या होतील. आता आपली पेस्ट तयार झाली आहे. इकडे दूध पण छान उकळून थोडेसे आटलेले आहे. तर आपण ही पेस्ट थोडी थोडी करून दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि त्याला व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. सतत ढवळत राहायचं आहे, कारण की हे पातेल्याला खाली चिकटू नये म्हणून. दूध आणि ही पेस्ट एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडर टाकणार आहोत. तर यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 काजू, 5-6 बदाम आणि 5-6 पिस्ते घातलेले. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी वेलची पण घालायची आहे. विलायची टाकल्यामुळे आपल्या कुल्फीला स्वाद खूप छान येतो. ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे कुल्फी खाताना मध्येच येणारे काजू बदामाचे तुकडे खूप छान लागतात. आणि सोबत स्वादासाठी आपण थोडी वेलची पण यामध्ये मिक्स केलेली आहे. ही पावडर आपल्याला खूप बारीक नाही वाटायची, थोडी जाडसरच ठेवायची आहे. आणि दुधामध्ये आता ही पावडर मी टाकली. ही पावडर दुधामध्ये टाकल्यानंतर सतत हलवत राहायचे आहे, जेणेकरून ती तळाला चिकटू नये म्हणून. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सतत हलवत 5 ते 7 मिनिटे याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. ड्रायफ्रूट्सची पावडर घातल्यामुळे आपल्या कुल्फीला टेक्स्चर खूप छान येते. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच कुल्फी बनवून तयार होते. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या स्टेपकडे, ते म्हणजे साखरेचे कॅरेमल बनवणे. तर त्यासाठी एका पातेल्यात मी 1 वाटी साखर घेऊन ती मंद आचेवर विरघळू दिली आहे. हे कॅरेमल बनवत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि सतत हलवत ही साखर वितळून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की पातेल्यामध्ये साखर आता विरघळू लागली आहे. साखर वितळेपर्यंत सतत हलवत हे कॅरेमल बनवून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान सोनेरी रंग आला आहे आपल्या कॅरेमलला. आणि इकडे दूध पण आपलं व्यवस्थित उकळून तयार आहे. हे कॅरेमल जेव्हा आपण दुधात टाकतो तेव्हा दूध थोडे उकळू शकते किंवा वर उडू शकते, त्यामुळे ही कृती अगदी काळजीपूर्वक करावी. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता दूध वरती उडत आहे थोडेसे. आणि सतत हलवत हे कॅरेमल दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर पाहू शकता किती छान सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेक्स्चर सुद्धा खूप सुंदर आलेलं आहे. हे मिश्रण असंच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बोटाने चेक करून पाहायचं की मिश्रण व्यवस्थित थंड झाले की नाही ते. त्यानंतर ह्या कुल्फी मोल्डमध्ये आपण सावकाशपणे हे मिश्रण भरून ठेवायचं आहे. बॉर्डर लाईन दिलेली आहे, तिथपर्यंतच आपल्याला हे मिश्रण भरायचे आहे. कारण खूप जास्त आपण जर काठोकाठ हे मिश्रण भरले तर कुल्फी व्यवस्थित सेट होत नाही. त्यामुळे बॉर्डर लाईनपर्यंतच भरून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि शेवटी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे व्यवस्थित पॅक करून ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड नसेल तर अशा प्रकारे एखाद्या छोट्या ग्लासमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये पण आपण सेट करू शकतो. फक्त याच्यासाठी आपल्याला कुल्फी स्टिक किंवा चमचा उलटा करून ठेवायचा त्यामध्ये. चमचा ठेवण्यापूर्वी यावर एक कागद लावून नंतरच त्यामध्ये चमचा ठेवायचा आहे. आणि असा घरेलू जुगाड करण्यात आपण भारतीय महिला सगळ्यात पुढे असतो.
दुसऱ्या दिवशी आपली कुल्फी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे. हे मोल्ड सगळ्यात अगोदर आपण नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये बुडवायचे आहे, म्हणजे कुल्फी व्यवस्थित निघते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी ही कुल्फी थोडीशी कट करून दाखवते तुम्हाला. किती छान अशी सेट झालेली आहे आणि टेक्स्चर पण पहा किती सुंदर आलेलं आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.